हाय स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन हा टॉपिक स्टार्ट केला होता. या टॉपिकमध्ये आपण प्लांटमध्ये होणारं रेस्पिरेशन बघितलं होतं की जे स्टोमॅटाच्या साह्यानं होते किंवा लेंटिसेल्सच्या साह्यानं होते. तर या लेक्चरमध्ये आपण ॲनिमल्समध्ये होणारं रेस्पिरेशन बघणार आहोत, पर्टिक्युलरली ह्युमनमधलं. तर त्याच्या अगोदर हे सांगितलं गेलेलं आहे की ॲनिमलमध्ये जे होणारं रेस्पिरेशन आहे याच्यामध्ये सुद्धा व्हरायटी आहे आणि ती व्हरायटी ही रेस्पिरेटरी ऑर्गन्समध्येही आहे, त्याचबरोबर रेस्पिरेटरी सरफेसमध्येही आहे. तर ही जी व्हरायटी आहे ही कशामुळे येते, रेस्पिरेटरी ऑर्गन्स किंवा रेस्पिरेटरी सरफेसमध्ये जी येणारी व्हरायटी आहे ती, तर त्या ॲनिमलच्या त्या बॉडीची कॉम्प्लेक्झिटी, बॉडीच्या ऑर्गनायझेशनची कॉम्प्लेक्झिटी काय आहे याच्यावरती हे डिपेंड आहे. त्याचबरोबर त्या ॲनिमलचं सराउंडिंग काय आहे याच्यावरतीही डिपेंड आहे. जसं की जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत ते जनरली गिल्सच्या साह्यानं रेस्पिरेशन करतात आणि जे टेरेस्ट्रियल आहेत ते लंग्सच्या साह्यानं रेस्पिरेशन करतात. जसं की मॅमल्स म्हणजे ह्युमन आपण लंग्सच्या साह्यानं रेस्पिरेशन करतो आहे. अशी ही नंबर ऑफ व्हरायटी हे ॲनिमल्समध्ये आहे रेस्पिरेशनच्या बाबतीत. आता जर आपण रेस्पिरेशन शिकत आहोत तर ह्युमन रेस्पिरेशन बघत असताना त्याचं एक सिम्पल एक मेकॅनिझम असं असतं की आपण रेस्पिरेशन करत असताना हवा आतमध्ये घेतोय, ती हवा ब्लडमध्ये मिसळली जाते, ती एअर ब्लडमध्ये मिसळली जाते, ती तिथं युटिलाइज केली जाते आणि तिथं एक्सचेंज होऊन मटेरियलचं एक्सचेंज होऊन जी टाकाऊ हवा आहे की जो CO2 आहे तो बाहेर टाकला जातो आहे. ही जी सगळी प्रोसेस आहे ही सगळी प्रोसेस करण्यासाठीची एक सिस्टीम ह्युमनमध्ये आहे की ज्याला आपण रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणतो आहे आणि ही रेस्पिरेटरी सिस्टीम आपल्याला स्टडी करणं गरजेचं असतं. चला तर मग बघूयात ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. या ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचे दोन पार्ट्स पडतात, एक अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम आणि एक लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम. अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये एक्सटर्नल नेज किंवा नॉस्ट्रिल्स, नेझल चेंबर्स, फॅरिंग्स आणि लेरिंग्सचा काही भाग येतो आणि जी लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम आहे त्यामध्ये लेरिंग्सचा काही भाग आणि त्याच्यानंतर ट्रॅकिया, ब्रॉन्काय, लंग्स, आल्व्हिओलाय आणि डायफ्रॅम हे सगळे भाग इथं येतात. तर सुरुवातीला आपण बघूयात अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम. या अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये सुरुवात जी आहे ती केली जाते नॉस्ट्रिल्सपासून किंवा एक्सटर्नल नेल्सपासून किंवा नोजपासून. तुम्ही इथे डायग्रॅममध्ये बघू शकता हे नॉस्ट्रिल आहे. हे नॉस्ट्रिल काय आहे तर हे नॉस्ट्रिल हे एक स्लीट लाईक ओपनिंग आहे की जे लिपच्या वरती आहे, ज्या नॉस्ट्रिलच्या साह्यानं आपण एअर इनहेल करू शकतो किंवा आतमध्ये घेऊ शकतो. या नॉस्ट्रिल नंतर येतं नेझल कॅव्हिटी. ह्या नेझल कॅव्हिटीचे राईट आणि लेफ्ट नेझल चेंबर असे दोन भाग पडतात आणि ते दोन भाग कशामुळे पडतात तर त्याच्यामध्ये असणारा जो एक पडदा आहे कार्टिलेजचा की ज्याला मेसेथमॉइड कार्टिलेज असं म्हणायचं आहे. मी इथं हे वेगळ्या कलरमध्ये तुम्हाला इंडिकेट केलेलं आहे किंवा दाखवलेलं आहे. तुम्ही जर का नीटसाठी जर प्रिफर करत असाल, नीटसाठी जर तुम्ही स्टडी करत असाल तर तुम्ही कार्टिलेज, सेल्सचे टाईप्स, टिश्यू किंवा इपिथेलियमचे टिश्यू हे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत हे बोल्ड करायला पाहिजे किंवा अंडरलाईन करायला पाहिजे आणि त्याच्यावरती पर्टिक्युलरली लक्ष देऊन स्टडी करायला पाहिजे, कॉन्सन्ट्रेट करून स्टडी करायला पाहिजे. तर नेझल कॅव्हिटी ही दोन नेझल चेंबरमध्ये डिवाईड झालेली आहे, राईट नेझल चेंबर आणि लेफ्ट नेझल चेंबर. या प्रत्येक नेझल चेंबरचे परत 3 भागात डिवायडेशन झालेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही ही नेझल कॅव्हिटी आहे. या नेझल कॅव्हिटीचं 3 भागामध्ये डिवायडेशन झालेलं आहे. पहिला जो पार्ट आहे त्याला वेस्टिब्यूल असं म्हणायचं आहे. वेस्टिब्यूल हा प्रॉक्झिमल पार्ट आहे की जो नॉस्ट्रिलच्या तिथं लगेचच आहे. हा वेस्टिब्यूल जो आहे, हा वेस्टिब्यूल हा इथला जो पार्ट आहे हा वेस्टिब्यूल प्रॉक्झिमल पार्ट असल्या कारणानं तिथं एक आतमध्ये हेअर लाईक स्ट्रक्चर आहे किंवा हेअर्स प्रेझेंट आहेत की जे हेअर्स त्या एअरला फिल्टर करायचं काम करतात किंवा फिल्ट्रेट म्हणून काम करतात. कारण काय आहे, जर का बाहेरच्या सराउंडिंगमधून एखादा डस्ट पार्टिकल आतमध्ये गेला तर तो मेन सिस्टीमला हानी पोचवू शकतो, म्हणून ती एअर फिल्टर करायचं काम ह्या हेअर्सचं आहे. म्हणजे डस्ट पार्टिकलसुद्धा इथं वेस्टिब्यूलच्या ठिकाणी फिल्ट्रेट केले जातात. त्याच्यानंतर जो दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे तो आहे रेस्पिरेटरी पार्ट की जो मिडल पार्ट आहे या नेझल चेंबरचा. या रेस्पिरेटरी पार्टमध्ये जी एअर आहे ती वॉर्मिंग केली जाते आणि मॉइश्चरिंग केली जाते आणि मग ती एअर
पुढं पास केली जाते. या नेझल चेंबरचा जो तिसरा पार्ट आहे त्याला ऑल्फॅक्टरी चेंबर असं म्हणायचं आहे. या ऑल्फॅक्टरी चेंबरला आतमधून एक लायनिंग असतं आणि ते लायनिंग असतं ऑल्फॅक्टरी इपिथेलियमचं. या ऑल्फॅक्टरी इपिथेलियमचं लायनिंग इथं असण्यामागचं कारण काय आहे किंवा याचं फंक्शन काय आहे, तर आपण ब्रेनमध्ये हे शिकलेलो आहोत की ऑल्फॅक्टरी लोब्स हे सेन्स ऑफ स्मेलचं काम करतात. म्हणजेच तुम्ही जी एअर इनहेल करताय त्या एअरला काही स्मेल आहे का हे डिटेक्ट करायचं काम हे या ऑल्फॅक्टरी चेंबरच्या ठिकाणी केलं जातं. याच्यानंतर जो रेस्पिरेटरी सिस्टीमचा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो फेरिंग्स हा आहे. या फेरिंगचे परत तीन पार्ट पडतात. पहिला आहे नॅसोफेरिंग्स. इथं तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. हा जो एवढा पोर्शन आहे हा एवढा कंप्लीट पोर्शन एवढा कंप्लीट पोर्शन हा फॅरिंगचा आहे. त्याच्यामधला जो पहिला पार्ट आहे नॅसोफॅरिंग्स तो हा पोर्शन आहे नॅसोफॅरिंगचं की जो अप्पर मोस्ट पार्ट आहे आणि जो नेझल कॅव्हिटीकडून आलेला आहे त्याला आपण नॅसोफॅरिंग्स असं म्हणतोय. त्याच्यानंतर जो दुसरा पोर्शन आहे त्याला ऑरोफॅरिंग्स असं म्हणायचं आहे. हा इथला पोर्शन मी इथं इंडिकेट करतोय. हा इथला पोर्शन की जो कॉमन पार्ट आहे कुणाकुणासाठी, तर एअरसाठीचा आणि फूडसाठीचा कॉमन पॅसेज किंवा कॉमन पार्ट जो आहे त्याला ऑरोफेरिंग्स म्हणतोय. आता तुम्ही या डायग्राममध्ये बघू शकता की या नॅसोफेरिंग्समध्ये आणि या ऑरोफेरिंगच्या मध्ये ही जी एक तुम्हाला मोकळी जागा दिसते, ॲक्च्युली ती मोकळी जागा नसून इथे एक बोन आहे की ज्याला पॅलेट बोन असं म्हणायचं आहे. म्हणजे मराठीमध्ये त्याला टाळा किंवा टाळू असं म्हणतात. ते हे पॅलेट बोन इथं आहे. त्याच्यानंतर या फॅरिंग्सचाच जो 3 नंबरचा पार्ट आहे त्याला लॅरिंगोफेरिंग्स असं म्हणायचं आणि हा लॅरिंगोफेरिंग्सच खाली एक्सटेंड झालेला आहे लिरिंग्समध्ये. म्हणजे हा लॅरिंगोफेरिंग्सच खाली एक्सटेंड झालेला आहे लिरिंग्समध्ये. या लॅरिंगोफेरिंग्सचं फंक्शन आपण या लिरिंग्सच्या ठिकाणी अजून डिटेलमध्ये बघूयात. याच्या अगोदर इथं एक महत्त्वाचं या फेरिंग्सच्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. या फेरिंगच्या ठिकाणी एक लिम्फॉइड ऑर्गन प्रेझेंट असतो की ज्याला आपण टॉन्सिल्स असं म्हणतोय आणि या टॉन्सिल्सला फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असं म्हणायचं. आता या टॉन्सिलला फर्स्ट लाईन्स ऑफ डिफेन्स का म्हणायचं, तर या टॉन्सिलच्या ठिकाणी याला लिम्फॉइड ऑर्गन म्हणले. म्हणजेच काय, तर हे लिम्फ सिक्रेट करतात की जे लिम्फ अँटीबॉडीज प्रोड्यूस करायचं काम करतंय आणि तिथं आलेला जो फॉरेन पॅथोजन आहे हा इथंच मारला जातोय, तो खाली पाठवला जात नाही. त्याला इथंच किल करायचं काम ह्या टॉन्सिल्स करतात. म्हणून यांना फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असं म्हणायचं आहे. याच्यानंतर जो 4 नंबरचा जो पार्ट आहे त्याला लिरिंग्स असं म्हणायचं आहे. लिरिंग्स ही एक व्हस्क्युलर अशी एक पाईप आहे की ज्याला आपण व्हाईस बॉक्स असंही म्हणतोय. आणि हे जे लिरिंग्स आहे हे कोणाकोणापासून तयार झालेलं आहे, तर एक्सटेंडेड फ्रॉम लॅरिंगोफेरिंग्स. या लॅरिंगोफेरिंग्सपासून त्याचबरोबर एक हायोइड बोन असं इथं म्हणलेलं आहे. म्हणजे हे इथं म्हणूयात या लोकेशनला असणारा हायोइड बोन आणि इथं असणारा लॅरिंगोफेरिंग्स याच्यापासून एक्सटेंड झालेलं हे लिरिंग्स आहे. या लिरिंग्सच्या आतमध्ये एक लायनिंग असतं आणि ते लायनिंग कशात असतं, तर फोल्ड्स, इलॅस्टिक कॉर्डच्या फोल्ड्सचं लायनिंग आतमध्ये असतं. जर एक्सटर्नली बघितलं तर हे लिरिंग्स हे कार्टिलेजस प्लेटपासून बनलेलं आहे की ज्या प्लेट्स ह्या मेम्ब्रेनस मसलनं हेल्ड केलेल्या आहेत. आता हे जे इलॅस्टिक होकल कॉर्ड्स आहेत या इलॅस्टिक होकल कॉर्डमधूनच एअर पासआउट होते. त्याचबरोबर ह्या एअरला मॉड्युलेशन्स दिली जातात. ती मॉड्युलेशन लिप्स देतात, नोज देतं आणि टंग, टीथ ही त्या एअरला मॉड्युलेशन्स देतात आणि त्याच्यामधून व्हॉइस क्रिएट होतो. म्हणून या लिरिंग्सला व्हॉइस बॉक्स असं म्हणायचं आहे. हे जे लिरिंग्स आहे ते असं इथून जर बघितलं तर हे वर्टिकली ओपन कुठं होतंय, तर हे लिरिंग्स या लॅरिंगोफेरिंग्समध्ये ओपन होतंय आणि ते जे ओपनिंग आहे त्या ओपनिंगला ग्लॉटिस असं म्हणायचं आहे. आणि हे जे ग्लॉटिस आहे हे ग्लॉटिस त्या ग्लॉटिसवरती एक कवरिंग आहे, गार्डेड आहे, एक फ्लॅप एक आहे, लिप लाईक स्ट्रक्चर असणारी फ्लॅप आहे की ज्याला आपण इपिग्लॉटिस म्हणतोय. आता या ग्लॉटिसवरती फ्लॅप असण्याचं रिझन काय आहे, तर एखादा डस्ट पार्टिकल किंवा सॉलिड पार्टिकल हा पुढं त्या ट्रॅकियामधून विंड पाईपमधून खाली जाऊ नये म्हणून ही केलेली सोय आहे की ज्याला आपण इपिग्लॉटिस असं म्हणतोय. या लिरिंग्स नंतर पुढचा जो पार्ट आहे तो इकडं, त्या लिरिंग्स नंतर जो 5 नंबरचा पार्ट आहे की ज्याला आपण ट्रॅकिया म्हणतोय. मी इथं सांगितलं होतं की इलॅस्टिक कॉर्डच्या ज्या फोल्ड आहेत त्याच्यानंतरचा
इलेस्टिक कॉर्डच्या फोल्ड पासूनचा इथून जो खालीपर्यंतचा पार्ट आहे हा सगळा अप्पर लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये येतो. तर हा 5 नंबरचा पार्ट आहे ट्रॅकिया. आता ट्रॅकिया म्हणजे ऍक्च्युली काय आहे, ट्रॅकियाला विंड पाईप असंही म्हणायचं की जी पाईप ही 10 ते 12 सेंटीमीटर लांब आहे आणि या पाईपला बाहेरून सपोर्ट आहे कार्टिलेजनस रिंगचा की ज्या रिंग ह्या सी शेप्ड असतात. या सी शेप्ड फॉर एक्झाम्पल की हा ट्रॅकिया आहे आणि या ट्रॅकियावरती असणाऱ्या या सी शेप्ड रिंग्ज आहेत की ज्याच्यामुळं हा ट्रॅकिया कोलॅप्स होत नाही. कोलॅप्स होण्यापासून त्या ट्रॅकियाचा बचाव होतो. आणि या ट्रॅकियाच्या आतमध्ये एक लाइनिंग आहे इंटरनली आणि ते लाइनिंग हे सिलिएटेड स्युडोस्ट्रॅटिफाईड इपिथेलियमचं. मी इथं जाणून बुजून याला अंडरलाईन केलेले आहेत. हे तुम्ही लक्षातच ठेवायला पाहिजे कारण नीटला असे लाईन टू लाईन क्वेश्चन एक्स्ट्रॅक्ट करून विचारले जातात. सिलिएटेड स्युडोस्ट्रॅटिफाईड इपिथेलियमचं आणि म्युकस ग्लँडचं लाइनिंग ह्या ट्रॅकियाला इंटरनली आहे. आता या लाइनिंगचं जे महत्त्वाचं फंक्शन आहे ते पण हेच आहे की इथं येणारा फॉरेन पार्टिकल किंवा पॅथोजन तर या सिलिएटेड स्युडोस्ट्रॅटिफाईड इपिथेलियमचं आणि ह्या म्युकस ग्लँडचं लाइनिंग या ट्रॅकियामध्ये असण्यामागचं कारण काय आहे तर इथं येणारा पॅथोजन किंवा पॅरासाइट काय केला जातोय तर अडवला जातोय. आपण डायग्राममध्ये बघू शकतो की या सी शेप्ड या रिंग्ज या ट्रॅकियावरती प्रेझेंट आहेत. या सी शेप्ड रिंग्ज आणि या रिंग्जमुळं हा ट्रॅकिया कोलॅप्स होण्यापासून वाचला जातोय. या ट्रॅकियानंतर जो नेक्स्टचा जो पार्ट आहे की ज्याला आपण ब्रॉन्काय असं म्हणायचं. ऍक्च्युली ब्रॉन्काय काय आहे तर हा ट्रॅकिया ज्यावेळेस थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये येतो, थोरॅसिक कॅव्हिटीच्या 5th व्हर्टिब्रापर्यंत येतो म्हणजे 5th थोरॅसिक व्हर्टिब्रा या ठिकाणी हा ट्रॅकिया आला की या ट्रॅकियामध्ये डिवायडेशन होतं. त्याचे 2 भाग होतात की ज्याला आपण ब्रॉन्काय म्हणतो. एक या बाजूला राईट ब्रॉन्काय आणि एक दुसरा लेफ्ट ब्रॉन्काय असं म्हणायचं. या ब्रॉन्कायला परत प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी ब्रॉन्क्युल्स अराईज होतात आणि या ब्रॉन्क्युल्सच्या एंडला अल्व्हिओलाय प्रेझेंट असतात. या ब्रॉन्कायवरती सुद्धा सी शेप्ड इनकम्प्लीट अशा रिंग्ज प्रेझेंट असतात. तुम्ही इथं डायग्राममध्ये बघू शकता की हा जो आहे हा इथं मी राईट ब्रॉन्काय दाखवलेला आहे की याच्यावरती सी शेप्ड इनकम्प्लीट अशा कार्टिलेजेस रिंग्ज प्रेझेंट आहेत. या कार्टिलेजेस रिंग इथं सेम फंक्शन करतात की ज्यामध्ये हे सांगितलं जातं की यांना कोलॅप्स होण्यापासून वाचवलं जातं. याच्या टर्मिनल ब्रॉन्क्युल्सला एंडिंग असतं आणि ते एंडिंग असतं ते अल्व्हिओलायचं एंडिंग असतं. याच्यानंतरचा जो 7 नंबरचा आपण पार्ट बघतोय तो आहे लंग्ज. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचा सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे लंग्ज आहेत. या लंग्जची पेअर प्रेझेंट असते की ज्या स्पॉन्ज आहेत, इलॅस्टिक आहेत आणि या लंग्ज या थोरॅसिक कॅव्हिटीच्या आतमध्ये वेल प्रोटेक्टेड आहेत आणि या लंग्जवरती एक डबल लेअरचं कवरिंग आहे की ज्याला आपण प्ल्युरा असं म्हणतोय. या प्ल्युराच्या या 2 प्ल्युराच्या मध्ये एक जो एक्सटर्नल लेअर आहे त्याला आउटर परायटल लेअर असं म्हणायचं आणि प्लुराचा जो आतमधला लेअर आहे त्याला इनर व्हिसरल लेअर असं म्हणायचं. आउटर परायटल आणि इनर व्हिसरल लेअरच्या आतमध्ये आउटर परायटल आणि इनर व्हिसरल लेअरच्या आतमध्ये एक स्पेस प्रेझेंट आहे की ज्या स्पेसला प्ल्युरल स्पेस असं म्हणायचं आहे. या स्पेसमध्ये प्ल्युरल फ्लुइड भरलं जातं की जे फ्लुइड ह्या प्ल्युरा मेम्ब्रेननं सिक्रीट केलं गेलेलं आहे. या फ्लुइडचं काम काय आहे तर हे फ्लुइड ज्यावेळेस आपण रेस्पिरेशन करत असतोय त्यावेळेस सराउंडिंगला किंवा बाजूच्या पोर्शनला त्याचं फ्रिक्शन होऊ नये म्हणून हे फ्रिक्शन अवॉइड करण्यासाठी हे फ्लुइड इथं महत्त्वाची भूमिका बजावतं. जर का ॲनाटॉमिकली जर बघितलं तर राईट लंग ही 3 लोब्समध्ये डिवाइड झालेली आहे आणि लेफ्ट लंग ही 2 लोब्समध्ये डिवाइड झालेली आहे. याचाच अर्थ असा की राईट लंग ही थोडीशी लार्ज आहे कोणापेक्षा तर लेफ्ट लंग्सच्या तुलनेत. या प्रत्येक लंग्सचे या लंग्समध्ये ब्रॉन्क्युल्स प्रेझेंट असतात की ज्या ब्रॉन्क्युल्सचं एंडिंग हे एअर सॅकसारखा एक बंच असतो आणि ह्या प्रत्येक एअर सॅकमध्ये 10 ते 12 अल्व्हिओलाय हे प्रेझेंट असतात. अल्व्हिओलाय म्हणजे काय तर 8 नंबरचा पार्ट आपण लास्टचा बघतोय अल्व्हिओलाय की जे अल्व्हिओलाय हे थिन वॉल्ड स्ट्रक्चर आहे आणि या अल्व्हिओलायच्या भोवती एक नेटवर्क आहे कॅपिलरीजचं आणि या कॅपिलरीज कसल्या आहेत तर पल्मोनरी आर्टरी आणि व्हेन्सचं नेटवर्क या अल्व्हिओलायच्या भोवती आहे. ॲक्च्युली जी ह्या
एअरची किंवा इनहेल केलेल्या एअरची जी देवाणघेवाण आहे किंवा गॅसेस एक्सचेंज आहे ते या अल्व्हिओलायच्याच ठिकाणी होतं. अल्व्हिओलायच सरफेस प्रोव्हाइड करतात. या अल्व्हिओलायवरती असणार हे पल्मोनरी आर्टरीज आणि व्हेन्सचं जे नेटवर्क आहे ते हे काम करतं. या अल्व्हिओलायला आतमधून एक लाइनिंग असतं, हायली इलॅस्टिक वॉल त्याच्या ज्या आहेत त्या सिंगल लेअर ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम पासून बनलेले आहेत आणि हे स्क्वॅमस इपिथेलियम जे आहे ते कनेक्टिव्ह टिश्यूच्या बेसमेंट मेम्ब्रेनवरती रेस्ट असतं. मी काय सांगतोय बघा, अल्व्हिओलायच्या ज्या वॉल्स आहेत ह्या हायली इलॅस्टिक आहेत, सिंगल लेयर्ड आहेत आणि ह्या कशापासून बनलेल्या आहेत तर स्क्वॅमस इपिथेलियम पासून बनलेल्या आहेत. आणि या वॉल कशावरती रेस्ट असतात तर कनेक्टिव्ह टिश्यूच्या बेसमेंट मेम्ब्रेनवरती या स्क्वॅमस इपिथेलियमच्या रेस्ट असतात. हा स्क्वॅमस इपिथेलियम त्याच्यावरती रेस्ट असतो. त्याच्यानंतर एक महत्त्वाचं इथं सांगितलेलं आहे की लंग्समध्ये अशा किती अल्व्हिओलायज असतात तर 700 मिलियन अल्व्हिओलायज ह्या लंग्समध्ये असतात. आणि या अल्व्हिओलाय आपल्याला एक पर्टिक्युलर असा एक सरफेस रेस्पिरेशनचा प्रोव्हाइड करतात. हे अल्व्हिओलाय हे एक ग्रेप्सच्या बंचसारखे एक स्ट्रक्चर मी इथं दाखवलेलं आहे. हे अल्व्हिओलाय हे काय असतं तर ग्रेप्सचे जे बंच असतात म्हणजे द्राक्षाचा जो घड असतो तसं स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यावरती हे कॅपिलरीचं नेटवर्क असतं. लास्टचा सगळ्यात जो पार्ट आहे की ज्याला आपण डायफ्रॅम असं म्हणतोय, हा डायफ्रॅम दुसरं तिसरं काहीही नसून हा डायफ्रॅम एक मस्क्युलर असा एक सेप्टम आहे की जो सेप्टम काय करतोय तर वरची जी कॅव्हिटी आहे की ज्याला थॉरॅसिक कॅव्हिटी म्हणतोय आणि खालची ॲब्डॉमिन कॅव्हिटी, तर थॉरॅसिक कॅव्हिटी आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटी यांना सेपरेट करणारा जो पार्ट आहे त्याला आपण डायफ्रॅम असं म्हणतोय. मी इथं डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे डायफ्रॅम. हा डायफ्रॅम हा रेस्पिरेशनच्या मेकॅनिझममध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. तो कॉन्ट्रॅक्ट होतो आणि रिलॅक्सही होतो. तो जास्तीत जास्त सरफेस प्रोव्हाइड करायचं काम हा डायफ्रॅम करत असतो. ह्या सगळ्यांचे डिटेलमध्ये फंक्शन आपण ज्यावेळेस रेस्पिरेशनचं मेकॅनिझम बघणार आहोत त्याच्यामध्ये घेऊयात. हा चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.